सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? हो टीचर. बरोबर. शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमाअंतर्गत आजच्या या ऑनलाईन तासिकेमध्ये मी सुजाता संजय तायडे, नाडकर्णी पार्क मराठी शाळा क्रमांक 4 आणि माझ्या सहकारी श्रीमती कामिनी नेतम आणि श्रीमती नलिनी टेकवडे आम्ही आपला सर्वांचे स्वागत करीत आहोत. मुलांनो, आजच्या तासिकेची सुरुवात आपण छानस सुविचाराने करायची. आता इथे तुम्हाला चित्र दिसतंय पहा. कोण वाचेल हा सुविचार? मी धनश्री. नाही, कुशल मला वाचेल. कुशल, मी नाव घेते ना, त्याने वाचेल. कुशल वाच बेटा. आहे ना कुशल? ओमकार. टीचर मी वाचू. टीचर मी वाचू. लता. प्रयत्न न करता कधीच यश प्राप्त होत नाही आणि खऱ्या मनाने केलेले प्रयत्न कधीच अयशस्वी होत नाही. बरोबर, अयशस्वी होत नाही. बघा, आपण जर कोणती गोष्ट साध्य करण्यासाठी जर आपण प्रयत्नच केले नाही तर आपल्याला कधीही यश मिळणार नाही. उदाहरणार्थ बघा, आता अभ्यास आपण केलाच नाही, आपण आता ह्या ऑनलाईन तासिकेला रोज हजर राहतो, परंतु बाईंनी शिकवलेलं आपण वाचलंच नाही, मनापासून ऐकलं नाही, तर आपल्याला प्रश्नांची उत्तरं देता येणार नाही, चांगले मार्क मिळणार नाही. कोणतीही गोष्ट तुम्ही जर मनापासून केली तर मात्र तुम्हाला यश नक्कीच मिळेल. तुम्ही कधीही अयशस्वी होणार नाही. मग तो अभ्यास असू दे, चित्र असू दे किंवा खेळाच्या स्पर्धा असू दे, या प्रत्येक वेळेला जर आपण खऱ्या मनाने प्रयत्न केला, मनापासून प्रयत्न केला, तर आपल्याला यश नक्कीच मिळेल. आणि हा आजचा जो विचार आहे तो सांगितलेला आहे. तुम्हाला चित्र दिसतंय? कोणाचं चित्र आहे सांगा रे? टीचर एपीजे अब्दुल कलाम यांचा हा विचार आहे. तर आपण आता आजच्या तासिकेकडे वळूया. आजचा आपला इतिहासाचा तास आहे आणि आपण आतापर्यंत इतिहासाच्या सर्व धड्यांचा अभ्यास आपला झालेला आहे आणि आपण यापुढे उजळणी घेत आहोत. तुम्ही पुस्तकं जर वाचली असतील, धडे वाचले असतील, तर तुम्हाला प्रश्नांची उत्तरं नक्कीच येतील. आज आपण मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम या पाठाचा अभ्यास करणार आहोत. अभ्यास म्हणजेच आपण त्याची उजळणी घेणार आहोत. आता या ठिकाणी तुम्हाला काही चित्र दिसत आहेत पहा. कोणाचं चित्र आहे सांगा? छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज. एकाने उत्तर दिल्यानंतर दुसऱ्याने शांत राहायचं बाळांनो. बरोबर. दुसरं चित्र छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती संभाजी महाराज, अगदी बरोबर. आणि याच्या नंतरचं चित्र पहा. छत्रपती राजाराम महाराज. छान. आणि आता पुढचं चित्र पहा. महाराणी ताराबाई. पहा, आपण शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेविषयीचा अभ्यास आपण केलेला आहे. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी राजे, त्याच्यानंतर छत्रपती राजाराम आणि महाराणी ताराबाई यांनी हा मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम पुढे सुरू ठेवला. मग मला सांगा, मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम म्हणजे काय, किंवा मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम कशाला म्हटले जाते? मी आता नाव घेईल, त्यांनीच उत्तर द्या. हा, ओमकार सांग बेटा. ओमकार. टीचर मी उत्कर्ष. बरं, उत्कर्ष तू सांग. मराठ्यांनी स्वतःच्या राज्यासाठी जो संग्राम केला त्यालाच मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम असे म्हणतात. बरोबर. आणखी कोण सांगेल? हा, चिन्मयी सांग बेटा. या 27 वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम असं म्हटले जाते. स्वराज्य रक्षणासाठी मराठ्यांनी खूप कष्ट केलेले, तसेच खूप साऱ्या लढाया केलेल्या प्रदीर्घ, त्याला मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम असे म्हटले जाते. बरोबर. पहा, म्हणजे शिवाजी महाराजांच्या निधनानंतर शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र
छत्रपती संभाजी महाराज आणि त्यानंतर त्यांचे दुसरे पुत्र छत्रपती राजाराम महाराज, त्यांच्या पत्नी महाराणी ताराबाई यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी जो लढा दिलेला आहे, स्वराज्य रक्षणासाठी जो लढा दिला आहे, त्यालाच मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम असे म्हटले जाते. आता आपण सर्वात प्रथम पाहणार आहोत ते छत्रपती संभाजी महाराज यांची कारकीर्द. पहा, इथे तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांचं चित्र दिसत आहे. तुम्हाला सांगता येईल संभाजी महाराजांचा जन्म कोठे आणि किती साली झाला? हो टीचर. हो टीचर. मी चिन्मयी. नाही, वैष्णवी. वैष्णवी चौधरी आहे का? वैष्णवी चौधरी नाही सांगता येत. राहुल, भक्ती, हो टीचर, सांगतो मी. कोण बाळा नाव सांग. राहुल सांग बेटा. टीचर मी सांगू का भक्ती? संभाजी महाराजांचा जन्म 14/1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. बरोबर. तर संभाजी महाराज हे वयाच्या 14व्या वर्षापासून राज्याचा कारभार पाहत होते, सैन्याचं नेतृत्व करत होते आणि शिवाजी महाराजांनी त्यांना लहानपणापासूनच मुलकी राज्यकारभार ते लष्करी मोहिमांचे उत्कृष्ट शिक्षण दिलेले होते. तुम्हाला माहितीच आहे, ज्या वेळेला शिवाजी महाराज औरंगजेबाच्या भेटीसाठी आग्रा येथे गेले होते, त्यावेळेला त्यांच्यासोबत संभाजी महाराज सुद्धा होते आणि त्यावेळी त्यांचे वय होते अवघी 9 वर्ष. तर असे हे संभाजी महाराज त्यांनी आपल्या चोख राज्यकारभाराने मराठ्यांचा हा स्वातंत्र्य लढा पुढे सुरू ठेवला आणि म्हणूनच त्यांच्या युद्ध कौशल्याचे वर्णन करताना फ्रेंच प्रवासी ॲबे कॅरे याने संभाजी महाराजांच्या युद्ध वर्णनाचे किंवा युद्ध कौशल्याचे वर्णन कसं केलं आहे सांगता येईल? मी सांगू उत्कर्ष. सांग बेटा. नवी. फ्रेंच प्रवासी ॲबे कॅरे याने संभाजी महाराजांचे युद्ध कौशल्याचे वर्णन पुढील प्रमाणे केले आहे. त्याने लिहिले आहे की हा युवराज आपल्या पित्याच्या कीर्तीत शोभेल असा आहे. बरोबर. पुढे, आणि तो शूरवीर आहे. बरोबर. वयाच्या 14व्या वर्षापासूनच ते राज्यकारभारामध्ये लक्ष घालत होते आणि अशा प्रकारे संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी हा स्वातंत्र्य लढा सुरू ठेवला होता. औरंगजेबाला वाटत होते की चला आता शिवाजी महाराज तर त्यांचं निधन झालं, आता आपल्याला मराठ्यांना जिंकणं सहज शक्य आहे, परंतु त्याला ते शक्य झालं नाही. आणि त्याच वेळेला औरंगजेबाच्या विरुद्ध कोणी बंड केलं रे सांगता येईल? मी सांगू वैष्णवी. हा वैष्णवी सांग. सांगू लता. औरंगजेब बादशाहचा मुलगा शहाजादा अकबर याने औरंगजेबाविरुद्ध बंड केले. बरोबर. कोणी? शहाजादा अकबर अकबर. याने औरंगजेबाविरुद्ध म्हणजे आपल्या वडिलांविरुद्ध बंड केले आणि त्यामुळेच हा बादशाला पुढे दक्षिणेत यावं लागलं. इसवी सन 1682 मध्ये औरंगजेब बादशाह दक्षिणेस का आला? लता सांगते बाळा. हो लता, टीचर. हो हा, सांग टीचर. बेटा. सांग. मग अकबर दक्षिणेत संभाजी महाराजांच्या आश्रयाला आला. त्यांचे परिपत्य करण्यासाठी बादशाह स्वतः इसवी सन 1682 मध्ये दक्षिणेत आला. परिपत्य नाही, पारिपत्य बेटा. बरोबर. ओके. शहाजादा अकबरने औरंगजेबाविरुद्ध म्हणजे आपल्या वडिलांविरुद्ध बंड केले आणि तो संभाजी महाराजांच्या आश्रयाला आला आणि म्हणून त्याचे पारिपत्य करण्यासाठी 1682 मध्ये औरंगजेब बादशाह स्वतः दक्षिणेस चालून आला. आणि त्यावेळेला त्या काळामध्ये परिस्थिती अशी होती की संभाजी महाराजांना एकाच वेळी अनेक शत्रूंना तोंड द्यावं लागलं. असा प्रसंग त्यांच्यावर का आला रे? एकाच वेळेला संभाजी महाराजांना अनेक शत्रूंना तोंड देण्याचा प्रसंग का आला सांगता येईल तुम्हाला? टीचर मी चिन्मयी.
टीचर मी सांगू पियुष? टीचर मी सांगू लता? पियुष तू सांग मला. हो टीचर. शहाजादा अकबर संभाजी महाराजांना येऊन मिळाल्याने औरंगजेब त्याच्यावर चालून आला. मराठ्यांच्या विरोधात या मोहिमेत त्याने पोर्तुगीजांना आपल्या बाजूने वळवले. जंजिऱ्याच्या सिद्धीलाही त्याने मराठ्यांच्या विरोधात मोहीम हाती घेण्यास सांगितले. अशा रीतीने पोर्तुगीज, सिद्धी व मुघल एकत्र आल्याने संभाजी महाराजांना एकाच वेळी अनेक शत्रूंविरोधात लढण्याची. बरोबर. बघा, एकाच वेळेला औरंगजेब बादशाह तर चालून आलाच, परंतु जंजिऱ्याचा सिद्धी आणि गोव्याचे पोर्तुगीज हे एकाच, या तिघांनी हात मिळवणी केली आणि त्यामुळे संभाजी महाराजांना एकाच वेळी या तिन्ही शत्रूंना सामना करण्याचा प्रसंग आला. आता हा जो औरंगजेब बादशाह होता, याचा उद्देश काय होता रे? मराठ्यांचे राज्य जिंकून मराठ्यांचे छळ करणे. बरोबर. आणखीन? टीचर मी सांगू का? काबूल पासून कन्याकुमारी पर्यंत मुघलांचा एक छत्री अंमल निर्माण करायचा होता. बरोबर. बघा, औरंगजेबाला काबूल पासून ते कन्याकुमारी पर्यंत म्हणजे उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत मुघलांचा एकछत्री अंमल म्हणजे मुघलांची सत्ता निर्माण करायची होती आणि म्हणून हा त्याचा उद्देश होता. तसंच आपल्या लष्करी आणि आर्थिक शक्तीच्या जोरावर मराठ्यांचे राज्य नष्ट करायचे हे त्याचे स्वप्न होते. परंतु संभाजी महाराजांनी त्याचं हे स्वप्न धुळीला मिळवलं आणि म्हणून औरंगजेबाने काय केलं तर मराठ्यांचे किल्ले जिंकण्याचे त्याने प्रयत्न केला. त्याला असं वाटलं की मराठ्यांचे जर आपण किल्ले जिंकले तर मराठ्यांचे राज्य संपेल आणि या विचाराने औरंगजेबाने नाशिक जवळ रामसेज किल्ला होता, या किल्ल्याला वेढा घातला. औरंगजेबाच्या सैन्याला वाटलं की आपण हा किल्ला काही दिवसातच ताब्यात घेऊ शकतो, परंतु हा लढा 5 वर्ष चालला. मराठ्यांनी निकराने हा किल्ला लढवला. त्यामुळे साहजिकच औरंगजेबा अतिशय चिडला आणि मग चिडून त्याने कोणती प्रतिज्ञा केली? टीचर मी सांगू? वैष्णवी. जैनब सांग. या संभाजीचा पाडाव करीपर्यंत मी पुन्हा पागोटे घालणार नाही, अशी औरंगजेबाची प्रतिज्ञा. बरोबर. बघा, संभाजीचा पाडाव करेपर्यंत मी काय घालणार नाही, पुन्हा पागोटे. पागोटे म्हणजे तिथे चित्रामध्ये औरंगजेबाच्या डोक्यात जे दिसते ना टोपीसारखं, त्याला काय म्हणतात? पागोटे. तर हे पागोटे मी पुन्हा घालणार नाही, अशी त्याने प्रतिज्ञा केली. आता याच काळामध्ये पहा, मुघलांचं संकट तर होतच, परंतु जंजिऱ्याचा सिद्धी आणि गोव्याचे पोर्तुगीज हे सुद्धा मराठ्यांविरुद्ध मोहीम आखत होते. आता इथे हा चित्रात पहा. बघा, चित्रामध्ये तुम्हाला दिसतोय हा जंजिऱ्याचा किल्ला, हा अभेद्यचा किल्ला होता आणि हा जो जंजिऱ्याचा सिद्धी होता, याच्या विरोधात संभाजी महाराजांनी मोहीम का उघडली सांगता येईल? पहिला प्रश्न बघा, 1682 मध्ये संभाजी राजांनी जंजिऱ्याच्या सिद्धी विरुद्ध मोहीम का उघडली? मी सांगू लता? लता सांग. मराठ्यांच्या मुलखावर धाडी टाकून तो जाळपोळ, लुटालूट व अत्याचार करत असे. घरात जैसा हुंदीर तैसा राज्यास सिद्धी, असे त्यांचे वर्णन सभासदाने केले आहे. संभाजी महाराजांनी इसवी सन 1682 मध्ये त्यांच्या विरुद्ध मोहीम घडवली. बरोबर. जंजिऱ्याच्या सिद्धीला धडा शिकवण्यासाठी त्यांनी ही मोहीम उघडली, परंतु ही जंजिऱ्याची मोहीम अर्धवट सोडून महाराजांना माघारी का फिरावे लागले? मी सांगू उत्कर्ष? आयुष तू बोल बाळा.
आयुष? त्याच वेळी मुघलांनी मराठा मुलखावर आक्रमण केले आणि संभाजी महाराजांना ही मोहीम अर्धवट सोडून माघारी वळावे लागले. बरोबर. बघा, मराठी सैन्याने जंजिऱ्याच्या दंडाराजपुरी या किल्ल्याला वेढा घातला होता आणि जंजिऱ्यावरही तोफांचा भडीमार केला होता आणि आता विजय त्यांच्या अगदी आवाक्यात होता. परंतु त्याच वेळेला मुघलांचे सैन्य स्वराज्यावर चालून आले आणि ही बातमी जेव्हा संभाजी महाराजांना कळली, त्यामुळे त्यांना ही जंजिऱ्याची मोहीम अर्धवट सोडून माघारी फिरावे लागले. त्याच वेळेला पोर्तुगीजही या मराठ्यांविरुद्ध मोहीम आखत होते. मग पोर्तुगीजांना धडा शिकवण्यासाठी संभाजी महाराजांनी त्यांच्या कोणत्या बंदरावर हल्ला केला? मी सांगू आयुष? सांगू वैष्णवी. वैष्णवी कोण? वैष्णवी सांग बेटा. पोर्तुगीजांना धडा शिकवण्यासाठी संभाजी महाराजांनी रेवदंडा बंदर बरोबर, रेवदंडा या बंदरावर हल्ला केला. बघा, हे जे गोव्याचे पोर्तुगीज होते यांनी औरंगजेबाशी हातमिळवणी केली होती आणि म्हणून त्यांना धडा शिकवण्यासाठी संभाजी महाराजांनी रेवदंडा या बंदरावर हल्ला केला आणि पोर्तुगीजांनी गोव्यातील कोंढा किल्ल्याला वेढा घातला. परंतु मराठी सैनिकांनी हा वेढा फोडून काढला आणि गोव्यावर चढाई केली. पोर्तुगीज साहजिकच संकटात आले. परंतु येथे सुद्धा संभाजी महाराजांना पोर्तुगीजांच्या विरुद्ध मोहीम अर्धवट सोडावी लागली. का सोडावी लागली रे? राहुल सांगू. लता सांगू. राहुल सांग. राहुल सांग बेटा. त्याच वेळी संभाजी महाराजांना मिळालेली मुघलांनी दक्षिण कोकणावर आक्रमण केल्याची बातमी संभाजी महाराजांना मिळाली. त्यामुळे हाताशी आलेला गोव्याचा विजय सोडून त्यांना मुघलांचा प्रतिकार करण्यासाठी परतावे लागले. बघा, म्हणजे हाती आलेलं यश अर्धवट सोडून संभाजी राजांना जंजिऱ्याची मोहीम अर्धवट सोडावी लागली. पोर्तुगीजांच्या विरुद्ध सुरू केलेली मोहीमही अर्धवट सोडून पुन्हा माघारी परतावे लागले. आणि त्यातच पुढचा प्रश्न बघा, संभाजी महाराजांची लष्करी बाजू कमकुवत का झाली? टीचर मी सांगू उत्कर्ष? मी सांगू वैष्णवी. थांब आता, उत्कर्ष तू सांग बेटा. संभाजी महाराज जेव्हा गोव्याला होते तेव्हा औरंगजेबाने त्याच्या मुघल सैन्याला कोकणात पाठवले होते आणि त्यावेळेला हंबीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती वाईमध्ये मुघलांच्या सैन्याशी लढा देत होते. तेव्हा त्यांना वीरमरण आले. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांची लष्करी बाजू कमकुवत झाली. बरोबर. आणि औरंगजेबाने काय केलं? त्याच्या लक्षात आलं की आपल्याला काही मराठ्यांचे किल्ले जिंकता येणार नाही आणि म्हणून त्यांनी काय केलं, तर आदिलशहा आणि कुतुबशहा यांची जी राज्य होती ती त्याने जिंकून घेतली. त्यांची संपत्ती, त्यांचे लष्कर हे सगळं औरंगजेबाला मिळालं आणि त्यामुळे त्याची स्थिती मजबूत झाली आणि त्यामुळे साहजिकच औरंगजेबाने मराठ्यांच्या प्रदेशावर हल्ले चढवले आणि म्हणून संभाजी महाराजांची लष्करी बाजू कमकुवत झाली. तर असे संभाजी महाराज यांचा राज्यकारभार चोख होता. त्यांची न्याय आणि महसूल व्यवस्थाही त्यांनी चोख ठेवलेली होती. तसंच स्वराज्यामध्ये बंडखोरी करणारे जे होते किंवा प्रजेला त्रास देणारे जे वतनदार होते त्यांना त्यांनी कठोर शिक्षा केली. त्याचप्रमाणे महाराणी येसूबाई, संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसूबाई यांना त्यांनी स्वतःचा शिक्का बनवून दिला आणि राज्यकारभाराचे अधिकारही दिले. संभाजी महाराज यांनी राजनीतीवर आधारित संस्कृत भाषेमध्ये बुधभूषण हा ग्रंथही लिहिलेला आहे. बघा, इथे प्रश्न आहे पहा. कोण वाचेला प्रश्न? टीचर मी सिद्धी आहे. टीचर लता. सिद्धी वाच बेटा. सिद्धी आहे ना? सिद्धी वाच ग. वसुधा.
भक्ती टीचर मी वाचू ऋग्वेद. हा वाच. संभाजी महाराजांनी संभाजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला? बरोबर. सांगा बरं कोणता ग्रंथ लिहिला? टीचर मी सांगू उत्कर्ष. संभाजी महाराजांनी हा ग्रंथ लिहिला. थांब ना, प्रश्न ज्याने वाचला तो उत्तर सांगतो बाळा, तुम्ही नंतर बोला. हा सांग बेटा. संभाजी महाराजांनी बुधभूषण हा ग्रंथ लिहिला. बरोबर. कोणत्या भाषेत लिहिला रे? टीचर मी सांगू उत्कर्ष. संस्कृत भाषेमध्ये. बरोबर. म्हणजे बघा, ते हो राजनीतिज्ञ तर होतेच, परंतु ते साहित्यिकही होते. तर पुढचा प्रश्न बघा. संभाजी महाराजांना कोणी आणि कोठे पकडले? आयुष. टीचर मी सांगू पियुष. आयुष सांग. मी सांगू वैष्णवी. संभाजी महाराज कोकणात उतरल्याची बातमी कळताच मुकरब खानाने संगमेश्वर येथे छापा टाकून संभाजी महाराजांना. बरोबर. पहा, औरंगजेबाचा सरदार मुकबर खान याने छापा टाकून संगमेश्वर येथे संभाजी राजांना पकडले. आणि पुढे औरंगजेबाने पुढचा प्रश्न बघा. संभाजी महाराजांचा मृत्यू किती साली झाला? मी सांगू वैष्णवी. मी सांगू पियुष. बरं आस्था सांग. इसवी सन 1689 साली. करल. पूर्ण वाक्यात सांगा बेटा. संभाजी महाराजांचा मृत्यू 11 मार्च 1689 साली. संभाजी महाराजांचा मृत्यू 11 मार्च 1689 साली अत्यंत अमानुषपणे ठार मारून करण्यात आला. बरोबर. औरंगजेबाच्या कैदेत होते ते आणि 11 मार्च 1689 रोजी अतिशय अमानुषपणे त्यांना ठार मारण्यात आले. अशा प्रकारे संभाजी राजे हे आपला स्वाभिमान न सोडता अत्यंत धीरोदात्तपणे मृत्यूला सामोरे गेले. आणि साहजिकच त्यांच्या या बलिदानामुळे मराठे सरदार चिडले. त्यांनी त्यातून प्रेरणा घेतली आणि मुघलांविरुद्धचा आपला संघर्ष त्यांनी अधिक तीव्र केला. येतं लक्षात तुमच्या? त्यानंतर आता आपण पुढे पाहूया. सांगा बरं कोणाचं चित्र आहे? छत्रपती राजाराम महाराज. बरोबर. छत्रपती राजाराम महाराज शिवाजी महाराजांचे कनिष्ठ पुत्र. संभाजी महाराजांच्या निधनानंतर छत्रपती राजाराम महाराज यांनी स्वराज्याच्या राज्यकारभाराची सूत्र आपल्या हाती घेतली. आता या प्रश्नाचं उत्तर सांगा मला. छत्रपती राजाराम यांचा जन्म कधी आणि कोठे झाला? मी सांगू रोजी रायगडावर झाला. मी सांगू करू नका. तुम्ही तुमचं नाव घ्यायचं आणि उत्तर सांगायचंय. मी मी वैष्णवी. राजाराम महाराजांचा जन्म 24 फेब्रुवारी 1670 तुम्ही सगळे बोलल्यानंतर रायगडावर झाला. ऐकायला येत नाही. जैनब सांग बेटा. हो टीचर. त्यांचा जन्म 26 फेब्रुवारी 1670 रोजी रायगडावर झाला. 24 फेब्रुवारी 1670 रोजी रायगड किल्ल्यावर झाला. आता पुढचा प्रश्न पहा. मी सांगू उत्कर्ष. मी सांगू आयुष. मी सांगू मी सांगू भक्ती. भक्ती सांग. प्रश्न वाच आणि उत्तर सांग. औरंगजेबाने रायगडाला वेढा घालण्यासाठी जुल्फिकार खानाला पाठवले. बरोबर. बघा आता संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब स्वस्थ बसला नाही. त्याला असं वाटलं की आता आपल्याला रायगड जिंकणं सहज शक्य आहे आणि म्हणून त्याने आपला सरदार जुल्फिकार खान याला रायगडाला वेढा घालण्यासाठी पाठवले.
त्यावेळेला रायगडावर कोण कोण होते सांगता येईल तुम्हाला? मी मी सांगू सांगू लता उत्कर्ष लता सांग. लता सांग. सांगते. त्यावेळी राजाराम महाराज व त्यांच्या पत्नी महाराणी ताराबाई तसेच संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई व पुत्र शाहू हे रायगडावरच होते. बरोबर. पहा आता हे सगळे जण रायगडावर होते आणि त्यामुळे साहजिकच त्यावेळेला महाराणी येसूबाई यांच्या नेतृत्वाखाली काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. आता हा पुढचा प्रश्न बघा आणि त्याचं उत्तर मला सांगा. महाराणी येसूबाईंच्या नेतृत्वाखाली कोणते महत्वाचे राजनैतिक निर्णय घेण्यात आले? राहुल. मी राहुल सांगू सांग. वैष्णवी. राहुल सांग. राहुल. टीचर मी टीचर मी प्रसंगी सांगू भगवती. नाही, राहुल सांगतोय ना बेटा. राहुल सांग, प्रयत्न कर. या प्रसंगी येसूबाईंनी या अभूतपूर्व संकटाला धैर्याने तोंड दिले. कोणत्याही परिस्थितीत मुघलांना शरण जायचे नाही असे ठरवून त्यांनी रायगडावर महत्वाचे राजनैतिक निर्णय घेतले. कोणते निर्णय घेतले पण? काय ठरवलं टीचर मी त्यांनी? सांगू पियू. त्यानुसार राजाराम महाराजांनी रायगडाच्या वेढ्यातून बाहेर पडावे आणि हा? आवश्यकता भासल्यास दूरवर जिंजीला जावे असे ठरेल. असे ठरवले. हा. आणखीन महाराणी येसूबाई यांनी आपल्या नेतृत्वाखाली रायगड लढावा असे धोरणही ठरवण्यात आले. बरोबर. पहा, महाराणी येसूबाई यांचे या धोरणावरून आपल्याला मोठे पण दिसून येते. त्यांनी आपला मुलगा शाहू याला छत्रपती न करता राजाराम महाराजांना छत्रपती बनवण्याचा निर्णय घेतला. तसंच स्वतःच्या आणि स्वतःच्या मुलाच्या प्राणाची पर्वा न करता मराठ्यांच्या छत्रपती म्हणजेच राजाराम महाराज यांना त्यांनी रायगडावरून सुरक्षित बाहेर काढले. यावरून आपल्याला महाराणी येसूबाईंचे स्वराज्याविषयीचे असलेले प्रेम आणि त्यांचा स्वार्थ त्याग दिसून येतो. छत्रपती राजाराम महाराज यांना त्यांनी जिंजीला जाण्याचे सांगितले. आता पुढे बघा, छत्रपती राजाराम महाराजांनी जिंजीला जाण्याचा निर्णय का घेतला रे? भक्ती सांगते. भक्ती, राहुल, कोण सांगताय? टीचर मी चिन्मयी. चिन्मयी सांग. छत्रपती राजाराम महाराज हे संभाजी महाराजांच्या नंतर स्वराज्याचे छत्रपती टीचर वसुधा. त्यामुळे ते सुरक्षित राहावे यासाठी छत्रपती राजाराम महाराजांनी जिंजीला जाण्याचा निर्णय घेतला. बरोबर. आणि जिंजीचा जो किल्ला होता हा अभेद्य होता आणि हा किल्ला जिंकणे मुघलांना सहज शक्य नव्हते आणि म्हणूनच छत्रपती राजाराम महाराजांनी जिंजीला जाण्याचा निर्णय घेतला. आणि ज्या वेळेला ते जिंजीला गेले त्यावेळेला त्यांच्यासोबत प्रल्हाद निराजी, खंडो बल्लाळ, रूपाजी भोसले इत्यादी शूर मराठी सरदार त्यांच्यासोबत होते. आता पुढे बघा, पुढचा बघा आता प्रश्न. आता या ठिकाणी मुघलांनी रायगडाला वेढा घातलेला होता, बरोबर आहे. आणि मुघल सामर्थ्यापुढे रायगड दीर्घकाळ लढवणे कठीण होते. आणि साहजिकच नोव्हेंबर 1689 मध्ये मुघलांनी रायगड ताब्यात घेतला आणि त्याच वेळेला रायगडावर असणाऱ्या महाराणी येसूबाई आणि त्यांचे पुत्र शाहू महाराज यांना मुघलांनी कैद केले. या वेळेला जेव्हा राजाराम महाराज जिंजीला जाण्यास निघाले तेव्हा त्यांनी स्वराज्याची जबाबदारी कोणावर सोपवली होती? मी सांगू लता. हा लता सांग. लता. रामचंद्र पंत, शंकराजी नारायण सचिव, संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांच्यावर सोपवली. बरोबर. आता बघा, मराठ्यांच्या दृष्टीने ही परिस्थिती अतिशय कठीण होती, आणीबाणीची होती. आणि म्हणून याच काळामध्ये शिवरायांनी सुरू केलेली जहागिरीची पद्धत राजाराम महाराजांनी पुन्हा सुरू केली. आता इथे प्रश्न आहे बघा,
बघा पुढचा प्रश्न. शिवरायांनी सुरू केलेली जहागिरीची पद्धत शिवरायांनी सुरू केलेली नाही बेटा, शिवरायांनी बंद केलेली जहागिरीची पद्धत राजाराम महाराजांनी परत का सुरू केली? मी सांगू वैष्णवी? हा सांग बेटा. टीचर मी सांगू पियुष? हा सांग ना. मराठ्यांना पत्नी व जहागिरी देऊन औरंगजेबाने त्यांना आपल्या बाजूने वळवून घेतले होते, म्हणून राजाराम महाराजांनी ही पद्धत पुन्हा सुरू केली. आता बाळांनी इथे प्रश्नामध्ये मी चुकीचं टाकलेलं आहे. शिवाजी महाराजांनी जहागिरीची ही पद्धत बंद केलेली होती, परंतु राजाराम महाराजांनी ती पुन्हा सुरू केली. कारण पहा, औरंगजेब काय करत होता, तर मराठ्यांच्या सरदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी त्यांना वतनी आणि जहागिरी देत होता. त्यामुळे साहजिकच त्याला शह देण्यासाठी राजाराम महाराजांनी त्याचे हे तंत्र वापरलं आणि त्यांनी सुद्धा आपल्या मराठे सरदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी जहागिरी देण्याची पद्धत सुरू केली. त्यामुळे साहजिकच अनेक पराक्रमी मराठी सरदार पुढे आले आणि त्यांनी मुघल प्रदेशांवर आक्रमणाला सुरुवात केली. त्यामध्ये इथे तुम्हाला चित्रामध्ये संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव दिसत आहे. यांची कामगिरी अतिशय उल्लेखनीय म्हटली जाते. या सरदारांनी म्हणजे संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव या सरदारांनी कोणती कामगिरी केली रे? सांगता येईल तुम्हाला? जैनब, मी सांगू पियुष? थांब जरा. वैष्णवी चौधरी आहे ना? वसुधा, कुशल, तुम्ही उत्तर सांगायचे बाळांनो. ओंकार. टीचर मी धनश्री. मी लता. धनश्री सांग बेटा. छत्रपतींच्या आश्वासनानंतर अनेक पराक्रमी सरदार पुढे आले. त्यांनी मुघल प्रदेशावर धडाक्याने आक्रमणाला सुरुवात केली. मुघल सेनानींना पराभूत केले. या पराक्रमात संताजी व धनाजी आघाडीवर होते. त्यांचे अनपेक्षित हल्ले व गनिमी कावा या युद्धतंत्रामुळे मुघलांना आपल्या प्रचंड साधन सामग्रीचा व अवजड तोफखान्यांचा उपयोग करणे कठीण झाले. बरोबर. पहा, शिवाजी महाराजांनी जी गनिमी काव्याची पद्धत अवलंबिली होती त्याच पद्धतीचा उपयोग करून संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी मुघलांच्या सैन्याला सळो की पळो करून सोडले होते. आणि तुम्हाला एक प्रसंग माहितीच असेल की ज्या वेळेला मुघलांचे सैन्य पाणवठा जवळ असताना त्यांचे घोडे जर पाणी पिताना घाबरत असत तर मुघल सैन्य त्यांना काय विचारायचे रे घोड्यांना? हा सांग बाळा. ज्या वेळेला मुघलांचे घोडे जवळ पाणी पिताना घाबरायचे, या दचकायचे, त्यावेळेला मुघल सैन्य या घोड्यांना काय विचारायचे? मी सांगू लता? हा लता सांग. टीचर मी धनश्री. का रे तुला पाण्यात धनाजी दिसतो का? बरोबर. बघा, म्हणजे धनाजी यांची एवढी धास्ती घेतली होती की त्यांना पाण्यामध्ये सुद्धा संताजी धनाजीचे चेहरे दिसत होते. आणि त्याच दरम्यान बादशाहच्या छावणीवरील सोन्याचा कळस कोणी कापून आणला? टीचर मी सांगू पियुष? पियुष सांग. संताजी घोरपडे व विठोजी चव्हाण यांनी औरंगजेबाच्या तंबूचे सोन्याचा कळस कापून आणला. बरोबर. तर अशा प्रकारे स्वराज्याच्या इतिहासातील एक कर्तबगार राजर्षी म्हणून छत्रपती राजाराम महाराजांना आपण ओळखतो. राजाराम महाराजांनी मुघलांच्या ताब्यातील खानदेश, वराड, त्याच्यानंतर बागलाण या प्रदेशांवर हल्ले चढवले. ते शांत वृत्तीचे होते. आपल्या समंजस वृत्तीने आणि मुत्सद्देगिरीने अनेक शेकडो वीर त्यांनी तयार केले आणि त्यांच्या मनामध्ये स्वराज्याविषयीची प्रेरणा निर्माण केली. तर असे हे छत्रपती राजाराम महाराज 2 मार्च 1700 मध्ये सिंहगडावर अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले आणि त्यांच्याविषयी रियासतकार
गो सरदेसाई यांनी छत्रपती राजाराम यांचे वर्णन करताना कोणत्या विशेषणाचा उपयोग केलाय सांगता येईल तुम्हाला? राजाराम महाराजांविषयी त्यांनी एक विशेषण वापरलेलं आहे. सांगता येईल का कोणतं विशेषण? स्थिर बुद्धी. कोणतं? स्थिर या- राजाराम महाराजांविषयीचं वर्णन करताना स्थिर बुद्धीचा राजा म्हणून त्यांनी त्यांचं वर्णन केलेलं आहे. त्यानंतर राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याच्या राज्यकारभाराची सूत्र कोणी हाती घेतली रे? मी सांगू मी सांगू वैष्णवी वैष्णवी सांग. संभाजी वैष्णवी? महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराज की राजाराम महाराजांच्या? राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याची जबाबदारी महाराणी ताराबाई यांनी घेतली. बरोबर. अरे मुलांना तुम्ही उत्तर सांगताना नाव सांगायचं आणि मग उत्तर सांगायचं, त्यामुळे काही मुलं तशीच मागे राहतात. सगळ्यांना बोलायला मिळालं पाहिजे ना. बघा इथे चित्रामध्ये दिसते ना तुम्हाला महाराणी ताराबाई. आता या महाराणी ताराबाई या कोण होत्या माहितीये तुम्हाला? तर शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या त्या कन्या. त्यांचा जन्म 1675 रोजी झालेला आहे. छत्रपती राजाराम महाराज यांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाला वाटले की आपला संघर्ष आता लवकरच मिटेल आणि आपल्याला मराठ्यांचे राज्य मिळेल. परंतु महाराणी ताराबाई यांनी स्वराज्याचे नेतृत्व केले. त्यांनी अनेक कठीण प्रसंगांना खचून न जाता मुघल सैनिकांना मागे सारण्यासाठी ताराबाईंनी आक्रमक भूमिका स्वीकारली. लष्कराचा आत्मविश्वास वाढवला. मराठ्यांची खालवलेली जी आर्थिक परिस्थिती होती ही परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांनी मुघल मुलखांवर स्वाऱ्या केल्या आणि त्या ठिकाणी जमा होणारी चौथाई सरदेशमुखी गोळा केली आणि मराठ्यांचे आर्थिक बळ वाढवण्याचा प्रयत्न केला. तर अशा या महाराणी ताराबाई यांच्याविषयी मुघल इतिहासकार खाफी खान याने महाराणी ताराबाईंचे वर्णन कोणत्या शब्दात केले आहे? मी सांगू वैष्णवी जान्हवी बोलते ना? जान्हवी तू नाव सांगू का? थांब जरा, जान्हवी सांगते. जान्हवी बोल बाळा. जान्हवी. मी सांगू पियुष सांग. राजाराम पत्नी ताराबाई भद्रकालीप्रमाणे कोपयमान झाली. त्यामुळे दिल्लीच्या पातशहाची म्हणजेच औरंगजेबाची अवस्था दिनवाणी झाली. त्याचे तेज हरपले. भद्रकालीप्रमाणे पराक्रमी असणारी राजारामांची राणी ताराबाई मुघलांशी युद्ध करायला सज्ज होऊन तिने रागिणीचे रूप धारण केले. म्हणून मुघलांना तुम्ही आता स्वतःला सांभाळा. बरं बाळा, हे जे सांगू ना? नाही तू जे सांगितलंस ना ते वर्णन कोणी केलं माहितीये का तुला? शिवभारतकार परमानंदांचा मुलगा कवी देवदत्त याने आपल्या कवितेमध्ये ताराबाईंचे वर्णन याप्रमाणे केलेले आहे. परंतु आपला प्रश्न काय बेटा? मुघल इतिहासकार खाफी खान याने महाराणी ताराबाईंचे वर्णन कोणत्या शब्दात केले आहे? ताराबाई बुद्धिमान आणि शहाणी होती. बरोबर. पुढे सैन्याची व्यवस्था आणि राज्यकारभार या बाबतीत नवऱ्याच्या हयातीतच तिचा मोठा लौकिक झाला. मी सगळ्यांना सांगितलं का उत्तर सांगायला? आस्था बोलते ना बेटा? आस्था तू सांग. हो टीचर. मुघल इतिहासकार हाफिज खान यांनी महाराणी ताराबाईंचे यांचे वर्णन ती ताराबाई बुद्धिमान आणि शहाणी होती. सैन्याची व्यवस्था आणि राजकारभार या बाबतीत नवऱ्यांच्या हयातीत तिचा मोठा लौकिक झाला होता. बरोबर. याच काळामध्ये औरंगजेबाने, आता पुढचा प्रश्न बघा, औरंगजेबाने मराठ्यांची कोणकोणती ठिकाणे जिंकली? लता सांगते. मी सांगू भक्ती? टीचर सांगते.
भक्ती सांग बेटा. औरंगजेबाने सातारा, पन्हाळा ही मराठ्यांची ठिकाणे जिंकली. बरोबर, छान. पुढचा प्रश्न बघा. मराठ्यांनी मुघलांच्या कोणत्या प्रदेशात धडक मारली? मी सांगू वैष्णवी? सांगू लता? धडक मारली. लता सांग बेटा. मी सांगू वसुधा? सांगते टीचर. लता सांग. मराठ्यांनी मुघलांच्या मध्य प्रदेश, गुजरात या प्रदेशात धडक मारली. बरोबर. आता पुढचा प्रश्न, पुढचा बघा. महाराष्ट्राबाहेर मुघलांविरुद्ध कोणकोणत्या सरदारांनी संघर्ष केला? वसुधा मी बेटा. सांगू वसुधा? हा, वसुधा सांग. खंडेराव दाभाडे, धनाजी जाधव, नेमाजी शिंदे हे सरदार महाराष्ट्राबाहेर हा, बरोबर. एक राहिला संघर्ष करू लागले. परत एकदा सांग बाळा सगळ्यांची नावं. वसुधा सांग. खंडेराव दाभाडे, धनाजी जाधव, नेमाजी शिंदे हे सरदार महाराष्ट्र बाहेर मुघलांविरुद्ध संघर्ष करू लागले. बरोबर. त्याच्यामध्ये कृष्णाजी सावंत हे सुद्धा मराठी सरदार होते. आता पहा, या काळामध्ये ताराबाईंनी जे युद्धतंत्र वापरलेलं होतं, तर या युद्धतंत्राचे वर्णन सेफ डिपॉझिट लॉकर सिस्टीम असे केले जाते. का रे? कोण सांगेल याचं उत्तर? मी सांगू राहुल? राहुल सांग. टीचर जैनब सांगू? महाराणी ताराबाई राहुल सांग. राहुल सांग बाळा. बोल राहुल. राहुल. टीचर मी चिन्मयी सांगू? नाही. जैनब तू सांग बाळा. हो टीचर. महाराणी ताराबाईंनी गनिमी काव्याचा अत्यंत चांगल्या प्रकारे उपयोग केला. औरंगजेबाच्या सैन्यापुढे मराठ्यांची ताकद अत्यंत कमी होती. औरंगजेब किल्ला जिंकण्यासाठी किल्ल्याला वेढा टाकायचा. शक्य होईल तेवढा काळ मराठे किल्ले लढवायचे. पावसाळा जवळ आला की मराठा किल्लेदार फितूर झाला आहे असे दाखवून औरंगजेबाकडून लाच घेऊन किल्ला त्याला दिला जायचा. किल्लेदार लाचेची रक्कम मराठी खजिन्यात जमा करायची. औरंगजेब किल्ल्यावर धन, धान्य, दारुगोळा भरून ठेवताच ताराबाई तो किल्ला पुन्हा जिंकून घ्यायच्या. ताराबाईंच्या या युद्धतंत्रांचे वर्णन सेफ डिपॉझिट लॉकर सिस्टीम असे केले जाते. बरोबर, छान उत्तर दिलं. त्यानंतर इतिहासकार खाफी खान याने सुद्धा ताराबाईंचे वर्णन केलेले आहे. काय म्हणतात रे खाफी खान? मी सांगा. सांगू वैष्णवी? हा. खाफी खान म्हणतो की राजारामची बायको ताराबाई हिने विलक्षण धामधूम उडवली. ती तिच्या सैन्याचे नेतृत्वाचे आणि मोहिमांच्या व्यवस्थेचे गुण प्रकर्षाने प्रकट झाले. त्यामुळे मराठ्यांचे आक्रमण आणि त्यांची धामधूम दिवसेंदिवस वाढत गेली. बरोबर. तर अशा प्रकारे महाराणी ताराबाई यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा वारसा पुढे चालवला. वयाच्या 86व्या वर्षी त्यांचे सिंहगडावर निधन झाले. पहा, औरंगजेबाने म्हणजे शिवाजी महाराज, त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि पुढे महाराणी ताराबाई या सर्वांशी त्यांनी लढा दिला. आणि मराठ्यांचा हा जो लढा होता औरंगजेबा विरुद्धचा, मराठे आणि औरंगजेब यांच्यामध्ये हा जो संघर्ष चालू होता, हा किती वर्ष चालू होता रे? सांगा. मुघल मी सांगू टीचर लता? हा लता सांग. मुघल मराठे यांच्यातील संघर्ष सतत 25 वर्ष चालू होता. बरोबर. परंतु या लढ्यामध्ये औरंगजेबाला काही यश आले नाही. तो हताश झाला आणि पुढे औरंगजेब बादशाहचा मृत्यू झाला. कुठे झाला रे आणि किती साली झाला सांगा? वैष्णवी? सांगू वैष्णवी? मी सांगू लता?
औरंगजेब बादशाहचा मृत्यू इसवी सन 1707 मध्ये अहमदनगर येथे झाला. बरोबर. पहा तर मुलांनो, असा हा मराठ्यांच्या स्वातंत्र्याचा संग्राम, मुघल बादशाहचं जे स्वप्न होतं की आपण मराठ्यांचं स्वातंत्र्य किंवा त्यांचं स्वराज्यावर आपण आपला हक्क गाजवू, आपण आपल्या ताब्यात घेऊ, परंतु त्याला ते शक्य झालं नाही. छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम आणि महाराणी ताराबाई यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी हा जो लढा दिलेला होता, हा मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम म्हणून आपण ओळखतो. या मुघलाविरुद्धच्या लढ्यामध्ये मराठी विजयी झालेच, परंतु पुढे त्यांनी दिल्लीच्या गादीवरही नियंत्रण ठेवले. सर्व हिंदुस्थानाचा कारभार मराठ्यांनी पाहिला आणि त्याचं रक्षणही केलं. आणि म्हणूनच 18वे शतक हे मराठ्यांच्या स्वातंत्र्य संग्रामाचे शतक म्हणून ओळखले जाते. आलं तुमच्या लक्षात? हो टीचर. आलं हो, लक्षात teacher. का तुम्हाला बाळांनो? हो टीचर समजलं. हा, आता काय करायचंय, घरी हा धडा वाचायचा छानपैकी आणि या धड्याखाली जो स्वाध्याय दिलेला आहे तो स्वाध्याय सोडवायचा आहे. आणि आतापर्यंत आपल्या इतिहासाचे जे प्रश्न झालेले, धडे झालेले आहेत की नाही, ते धडे छान वाचा. यापुढे आपण आता प्रत्येक धड्यांची अशी प्रश्नोत्तर पद्धतीने उजळणी घेणार आहोत. आलं लक्षात? ठीक आहे, मग आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.